सर ते चंद्रपूरला एक माझा मॅटर आहे. मच्छीवार म्हणून एक पीएस आहे सिटी पोलीस स्टेशनला. त्यांना 12 लाख रुपये ठेवले एका जणाकडून, माझे देत नाही आहे. तर त्यांना लिहून घेतलं त्यांच्याकडून 12 लाख 2 महिन्यात देतो म्हणून, पण त्यांना पैसे ठेवले आहे म्हणते. आता ते म्हणते का 13 मॅटर तू देखते बैठ. हो, पण आता काय, मला तुमचं बोलण्यावरून मला काहीच मॅटर कळलं नाही तुमचं काय. मला व्हॉट्सअपला टाका काय ते, मी बघतो तुम्हाला कॉल करतो नंतर. 420चा गुन्हा दाखल करू म्हणे, त्यांना ड्युटी लावून देतो, हे ते करून देतो म्हटलं. सर म्हणे अगर यांना 2 महिन्यात पैसे नाही दिले तर आपण याच्यावर कारवाई करू, यांच्यावर असा गुन्हा बहीण भावावर दखल करू. बहीण भाऊ मिळून असे काम केले. सर काय नाव तुमचं? माझं यशमित भुजाजी बागेश्वर. बरं बरं. आणि काय प्रकरण काय नेमकं? ड्युट्या लावून देतो म्हणून पैसे घेतले, ठेकेदाराच्या नावाने घेतले, असं मग केली मला. बरं, कुणी? केतन विजय जोरगेवारला. कोण आहे ते? पोलीस आहेत का? नाही नाही, एक मुलगा आहे. त्यांना एग्री केलं पोलीस स्टेशनला बच्चीवर साहेबांवर. माझं चोरीचं सोनं पण दिलं. त्याने केस नाही बनवली म्हणे, नाही बोले केस नाही बनाएंगे, 2 महीने का टाइम मग पैसे दे देंगे. पण त्याने मला सोनं दिलं ठाण्याला 10 दिवसामध्ये. मग माझ्यावरच उलटा गुन्हा दाखल केला त्यानं. तर सर मदत काय भेटू शकते का आपल्याला? कसली मदत पाहिजे तुम्हाला? सर या सरांवर जे PSI बच्चीवार सर आहे त्यांना विचारून काय की तुम्ही असं का केलं. नाही, पण आता कसं आहे, मला तुमचं सविस्तर डिटेल काय प्रकार आहे हा माहितच नाही, त्याच्यामुळे मी कसं काय विचारणार त्यांना. तुमचं फेसबुकवर बघितलं होतं सर. हो, नाही बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण त्यांना पैसे दिले 50,000 रुपये. ऐका ना, तुम्ही काय करा, मला व्हॉट्सअपला तुमचं सविस्तर जे काय म्हणणं आहे ते टाका, मी ते बघतो सविस्तर. म्हणजे आता 1-2 वाक्यात नाही, थोडं. त्यांना मला धमकी दिली, अरे माधर सुद्धा भेट रे म्हणे, तुला सांगतो म्हणे, आणि मलाच घाबरवतात ते. सर त्यांच्या मुला PSI साहेबांना असं बोलले मला, बच्चीवार म्हणून आहे. त्यांना 2 महिन्याचा टाइम घेतला होता आणि त्याने पण अगल्या वेळेला पैसे काहीतरी घेतले असेल म्हणून ते काम ते माझं लटकवलं. माझं सोनं त्यानंच दिलवलं. नाही, ऐका ना, सुरुवातीपासून म्हणजे तुम्हाला नोकरीला लावतो म्हणून तुमच्याकडून पैसे घेतले होते. हो हो. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला सोनं दिलं? नाही, माझ्या घरचं सोनं चोरी केलं त्यानं. त्याच माणसाने केलं? हो, माझा मित्रच होता. मित्रच? म्हणजे असा मित्र, म्हणजे माझ्या दुकानाच्या पुढे दुकान होती, येणं जाणं चालू होतं, बोलणं चालणं चालू होतं. त्यानं चोरी करून तिकडे विकलं. पण त्यानं काय म्हटलं, मी सोनं काढून देतो. सोनं काढून पण दिलं त्यानं. 2 महीने में पैसे भी मिल जाएंगे आपको घर बेच के. पण त्यातून गोष्ट त्यानं पलटवून टाकली. त्याला राजकारण आणलं. तो म्हणे पहिलेच म्हणे, राजकारण अगर कोणतं आलं तर मी सरकून जाईल. तर ते राजकारण आल्यामुळे ते त्यांची घाबरून गेली. तर ते तू सरकून गेले ना, माझ्यावरच उलटा गुन्हा दाखल केला. तू असं आहे, तसं आहे, तू बेवडा आहे, असं आहे, तसं आहे बोलून काही पण माझ्यावर गुन्हा दाखल केला. तू शिवागाडी करतोय असं बोलून. गुन्हा कशाच्या काय कारणावरून केला? काय ते त्याच्या आईला शिवा देतोय, हे करतो म्हणून, नाही का सर? आपल्याला मदत हवी सर, आपल्याला मदत नाही भेटत आहे म्हणून आपण तुमचा फेसबुकवर नंबर बघितला म्हणून मी केला कॉल. हो, नाही आलं लक्षात. पण आता मी नेमकं काय मदत करू शकतो? मला तुमचं जे म्हणणं आहे ते मी समजा दाखवू शकतो, पण म्हणून तुम्हाला म्हणलं ना की मला आता फोनवर बोलण्यातून कसं आहे, आता तुमची माझी ओळख बी नाही. फेसबुकवर बघितलं दादा, बरोबर आलं लक्षात मला. मग तेच म्हणलं, तुमचं सविस्तर जे काय 420 गुन्हा दाखल करतो म्हणून त्याने बोलले. पोलीस बोलले 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये अगर पैसे नाही दिले 420चा गुन्हा आपण दाखल करू याच्यावर. बरोबर. त्यानं अशा ठेकेदारी अशा चुक्या बनवून तुम्हाला कोण पैसे घेतले बा म्हणून. मग आता काय म्हणतो? PI मॅडमला बी शिवा दिल्या त्यांना, त्या मुलांना. तर PI मॅडमला डायरेक्ट बच्चीवार साहेबांनी एकच गोष्ट बोलले, माझं काम थोडी एवढे पैसे काढून द्यायचं. त्याने गोष्ट बोलली, त्याच्याकडून लिहून दिलं अगल्या वेळेला, मी असे जे काम याच्याकडून केले, ठकवागिरी केली म्हणून. नाही, मी तुमचं म्हणणं जे आहे ते म्हणजे मीडियामध्ये मांडू शकतो. बाकी दुसरी काय मदत करू शकतो? कारण माझा तो अधिकार नाही. बच्चीवार साहेब PSI आहे, तो PSI आहे. मला मागले होते त्याला पैसे, पण मी माझ्याकडे होते नाही द्यायला. आता माझ्याकडून कुठून आलो? मी म्हणलं मी खाली झालेला साहेब. पैसे मागितले तुम्हाला? मला म्हणते काय कुछ तो भी मदत कर. मैं बोला मैं मदद नहीं कर सकता सर, मेरी गलती है, फिलहाल मेरे पास अभी कुछ भी नहीं है. तो त्यानंच मला धमकी दिला, पुलिस से बढ़कर कोई है क्या बोले, तेरे को यहाँ पे धुलाई करूंगा बोले लाके.
आता तो असा बोललेला आहे, पण मी म्हटलो काही बोललो नाही. त्यालाच मला शिवाय दिला, मादरचोद मिल रहे बोले तू थाने में आके मेरे को. मी तर मी म्हटलं सर मैंने क्या बोला, मैंने उसको तुम जो पैसे देते की बात किए थे वो पैसे भी नहीं मिले सर, सोना तो आपने दिला है तो मेरे को क्या मिला बोले. मग आता काय म्हणणं येते त्या बच्चूवर साहेबांचं? बच्चूवर साहेबांना माझे पैसे काढले नाही, त्यांना त्यांच्याकडेच ठेवले पैसे. तो म्हणते अगलावाला मुलगा मैंने बच्चूवर साहब के तर 12 लाख रुपये रख दिया, ले जाके. कसं करायचं सर, काहीतरी तोडगा असेल का याचं? तोडगा तुम्ही एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या ना. वकिलाचा सल्ला घेतला, कोर्ट कचेरी धावून राहिलो, काही मतलब नाही झाला. तो म्हणते पोलीसवाला आहे, तुला काही पण करू शकते. अरे आता असं म्हणल्यावर काय, तुमचं म्हणजे प्रॉपर चंद्रपूरहून बोलताय का? हो हो. बर. आणि चंद्रपूर मध्ये कोणत्या पोलीस ठाण्यात आहेत ते बच्चूवर साहेब? ते आपले सिटी पोलीस स्टेशनला. सिटी चंद्रपूर. हो. बर. त्यानं माझा गुन्हा दाखल करण्याच्या पेक्षा केसच दाबून टाकली त्यानं माझी. म्हणजे तुम्हाला तुमचे जे पैसे यायचे होते ते केसच दाबून टाकले? हो, त्यांना दाबून टाकली. सर काही होत असेल तर करा. कसं पॉवर कसं राहतो, वरच्या साहेबाचा अगर फोन येतोय तर तो करू शकतोय. मग एक काम करा ना तुम्ही, एक काम करा ना, चंद्रपूरचे एसपी पोलीस अधीक्षक कोण आहे चंद्रपूरला, त्यांना भेटून तुमची तक्रार सांगा, त्यांना भेटा. मी पाठवले त्यांना, पाठवले सर. तुम्ही काय करा, वैयक्तिक स्वतः जा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये, तिथं ती चिठ्ठी काढावी लागते त्यांना भेटण्यासाठी, आणि भेटून सविस्तर थोडस तुमचं म्हणणं मांडावं. मी गरीब माणूस आहे, माझ्यावर अन्याय झाला. सांगितलं सर, मी गेलो नाही त्यांच्याकडं. हे आता मी पेपर वगैरे मी ऑनलाईन कलेक्टरला एसपी साहेबाला टाकितले होते, पण ते त्यांना पूर्ण दाबदूब करून टाकलं. एक सोनुर्ले साहेब आहे रामनगरला, त्यांना आपसमध्ये बोलून निपटून टाकलं. तरी छोड नाही यार बोले. म्हणजे कलेक्टरला भेटले होते का तुम्ही? नाही भेटलो नाही सर, पेपर टाकले होते मी. नाही मग एकदा तुम्ही पर्सनली भेटून तर घ्या. पोलीस म्हणजे एसपी साहेब जे आहेत त्यांना काय नाव आहे त्यांचं, एसपी साहेबांचं? तेवढं माहिती नाही सर, साऊथचे आहे, आंध्राकडले आलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बरोबर. तरी पण तुम्ही काय करा, वैयक्तिक एकदा जाऊन त्यांची भेट घ्या, आणि त्याचसोबत कलेक्टर कोण आहेत त्यांची बी एकदा भेट घ्या. ठीक आहे सर. आणि त्यांच्याकडून बी नाही झालं तर वर मग एखादे समजा आमदार किंवा कोणी मंत्री यांचे. आमदार त्यांचा रिश्तेदार आहे, ज्यानं मला लुटलं ना, आमदार त्यांचाच रिश्तेदार आहे, म्हणून ते चालत नाही. ते आमदारचं नाव जे आहे जोरगेवार म्हणून, तो जोरगेवार मुलगा आहे. त्यानं 420चे काम बहुत मोठे केले, लोकांचे सोने नाणे चोर चार करून विकबाग केले, ठेकेदाराच्या नावाने फसवले, ड्युट्या लावून फसवले, म्हणून तिथं हे काम चालत नाही सर. त्यासाठी आपण काय करू शकतो? नाही मग तुम्ही वर एखाद्या मंत्र्याला भेटा, मुख्यमंत्र्यांना भेटा, उपमुख्यमंत्र्यांना भेटा, कुणीतरी असताना न्याय देणार. सगळे थोडे अन्याय करणार, कुणीतरी तुम्हाला न्याय देईनच ना. आता यांच्याकडे आमदाराकडे गेलो तर मी रिश्तेदार आहे म्हणे. नाही, आमदाराकडे नका जाऊ तुम्ही, किंवा जाऊन बी बघा काय म्हणते, त्यांचं म्हणणं आहे का रिश्तेदार असला तरी ऐकलो सर, बोले छोड दे ना पैसे बोले. नाही ऐका ना, मी म्हटलं सर माझे मेहनतीचे पैसे आहे, मी कुठून तरी आणले, लोकांकडून काढून दिले, माझ्या घरी दंगे होत आहे, लोक सोडणार थोडी आहे मला पैसे. कोण म्हणलं तुम्हाला पैसे सोडून दे? हे पोलीसवाले आपले हे साहेब म्हटले आणि आमदार साहेब म्हटले. मग आमदार बी म्हणले का? मग तुम्ही वर जा ना, उपमुख्यमंत्र्यांना भेटा, नाही तर मुख्यमंत्र्यांना भेटा, मग कुणी ना कुणीतरी तुम्हाला न्याय देईलच ना. असं कसं सर, न्याय भेटून नाही राहिला, म्हणून मी हे जे आहे ना ते काय झालेलं आहे, हा होता राष्ट्रवादीमध्ये, राष्ट्रवादीमध्ये होता, यांना मंत्र्यांना सपोर्ट केलेला आहे. म्हणजे तो ज्याने तुमचे पैसे घेतले का? राष्ट्रवादीमध्ये होता तो. त्याला पूर्ण त्याला लीडर लोक पूर्ण सपोर्ट करताय वरतून, त्याच्यामध्ये लीडर लोक पण आहे. पण आता पण त्याची तुडाई नाही झाली, काही झालं नाही, म्हणून नाही का तो बिंदास आहे. तर सगळ्याचे अगर तू काही झाले तर त्यानंतर सगळ्याचे नाव सांगेल तो, कोणा मला असं सांगितलं करायला. असं झालं सर. अजित ठाकरे सोबतच होता ना तो, आपला राष्ट्रवादीमध्ये होता अजित दादाकडं. कसं करायचं मला काही समजत नाही. त्याचा कसा तो म्हणतो जिधर जाना है उधर जा, सरकार आपली आहे. पण सरकार काय याला थोडंच अन्याय करा असं म्हणते, लोकांचे पैसे थोडंच म्हणते. हे बहिणीनं पण बहुत जणांचे लुटले, फोन पे गुगल पे सगळंच मारलं सर. तुम्ही एक काम करा, अजितदादाच्या पक्षाचा आहे का आता पण आहे का तो? मग तुम्ही नाही काढलं त्याला आता दाखवासाठी त्याच्या माणसानं.
मग आता अजित दादा पक्ष तसाच आहे, पण त्याला दाखवासाठी काढलेला आहे थोडासा. मग मला तुम्ही एकदा अजित दादांना भेटून घ्या ना, त्यांना सांगावं माझ्यावर असा असा अन्याय केलाय, माझे 12 लाख रुपये त्यांनी घेतलेत आणि मी गरीब माणूस आहे, माझे देत नाही. काय म्हणतात बघा, त्यांना बी अधिकार आहेत ना. ठीक आहे सर. हा, तेवढाच पर्याय, दुसरा काय आता मग. ठीक आहे सर. हा हा, ठीक आहे. ठेवू का?